हरि ओम. चिंतन प्रवचन क्रमांक 106 स्थितप्रज्ञ भाग 6 इंद्रिय जय. अर्जुनाने विचारलेल्या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर भगवंत श्री देत आहेत. तिसरा प्रश्न आहे, स्थितप्रज्ञ बसतो कसा? म्हणजे स्थितप्रज्ञ संसारात वावर कसा करतो, समाजात व्यवहार कसा करतो हे विचारले आहे. भगवंत श्रीने 58व्या श्लोकापासून 63व्या श्लोकापर्यंत याचे उत्तर दिले आहे. भगवंत श्री म्हणतात, यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ते प्रसभं मनः. अर्जुना, विषयांच्या उपभोगांची आसक्ती नष्ट न झाल्यामुळे निरीच्छतेचा प्रयत्न करत असलेल्याची क्षोभ उत्पन्न करणारी इंद्रिये त्याच्या मनालाही ओढून घेतात, त्यांच्यात सामील करून घेतात. माऊली निरूपण करतात, तेही किजती कासाविसे या इंद्रियांची प्रौढी ऐसी, जैसी मंत्रज्ञाते विवसे भुलवी का. ज्या प्रकारे हडळ मांत्रिकाला चकवते, त्याप्रमाणे साधकही इंद्रियांपुढे हीन दीन लुळे होतात, असा इंद्रियांचा प्रताप आहे. आपण याआधी प्रवचन क्रमांक 38 आणि 39 यामध्ये इंद्रियाधीनता पाहिली आहे. आपण अनेकानेक ठिकाणी असे पाहिले की इंद्रिय मूलतः निष्क्रिय, मढे, शव, कलेवर चेतनाहीन आहेत. ती त्यांची ती काहीही करू शकत नाहीत. त्यांना जीवात्म्याकडून सप्तब्रह्म तत्वांचा पुरवठा केला जातो आणि मग ते कार्यान्वित होतात. तसेच आपण अनेकानेक ठिकाणी असेही पाहिले की मन सर्वस्वाच्या नाशाला कारण आहे. मन महाप्रबळ आहे. ते त्याचे ते जीवात्म्याच्या सन्निध अंतःकरणात वास्तव्य करून त्याच्याकडून सप्तब्रह्मतत्वे खेचून घेते. ते त्याचे ते संचित उपभोगांमधून उत्क्रांत झाले आहे. यामुळे मन सतत उपभोगांसाठी प्रयत्नशील आहे. उपभोगांखेरीज ते अन्य काहीही करत नाही. यामुळे मन आपल्या ताब्यात असत नाही. परंतु येथे गीता आपल्याला सांगते की इंद्रिये इतकी भूलभुलैया करणारी आहेत की ती मनाला वश करून स्वतःबरोबर उपभोगांच्या कामाला लावतात. अशा विधानामुळे गीतेवर आसूड ओढणाऱ्यांना खाद्य मिळाले आहे. परंतु गीतेमध्ये परस्पर विरुद्ध विधाने आहेत, हा त्यांचा आक्षेप अनाठायी आहे. असे सखोल निरीक्षण करून गीता समजून घेत नाहीत. इंद्रिय मनाला खेचून उपभोगांसाठी कामाला लावतात, हे गीतेचे विधान असे समजून घ्यावे. दगड जड अचेतन आहे. तो त्याचा तो हालचाल करू शकत नाही. तो ठोंब्यासारखा एका जागी पडून असतो. परंतु जर तो उताराच्या जागी पडला तर त्याच्यात पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची शक्ती संचारते आणि तो एकदा उतरणीला लागला की वाटेत येणाऱ्या सर्वस्वाचा चक्काचूर करू लागतो. तो अनावर होतो. गोफणीत दगड घालून गरगर फिरवला की त्या दगडात चेतना संचारते आणि मग तो दगड भिरकावला की तो जेथे आपटेल त्याचा चक्काचूर करतो. आपण हाताने जरी दगड फेकला तरी तो जेथे आपटतो तेथे तो विध्वंस करतो. अश्मयुगात दगडांची हत्यारे वापरत असत. दगडांचा उपयोग शस्त्र म्हणून केला जात असे. उदाहरणार्थ, तोफांमधून दगड सोडले जात असत. किल्ल्यावरून उतरणीला दगड सोडले जात असत. विशिष्ट प्रसंगी इंद्रिये काही निमित्ताने मनासह चेतना खेचून घेतात. त्यांची ते कार्यान्वित होतात आणि मग त्यांना काबूत आणणे अशक्य असते. उदाहरणार्थ, माझे हात अमुक करायला शिवशिवत आहेत. कारण एखादे आकर्षण दृष्टीफलात आले की हातात चैतन्य सळसळते. आवडता पदार्थ पाहिला की त्याचा वास नाकात दरवळला की आपोआप जिभेला पाणी सुटते. मग पोट भरलेले असूनसुद्धा भूक प्रज्वलित होते. कुवास आला की श्वास आवरून घेतला जातो. तेथून भरभर दूर होण्यासाठी पायांची गती वाढते. काही अप्रिय घटना पाहिली की तळपायाची आग मस्तकाला जाते. माथे भडकते, क्रोध येतो आणि इंद्रियांकडून चटकन कृती केली जाते. अशाच प्रकारे सर्व प्रतिक्षिप्त क्रिया इंद्रियांकडून आपोआप होतात. त्या आपल्या नियंत्रणाखालच्या कक्षेत नसतात. यामुळे
आपले आपत्काली संरक्षण होते. कामुक व्यक्तीच्या पाहण्यात स्त्री पुरुष आल्यावर कामवासनेसाठी इंद्रिय कार्यान्वित होते. व्यक्ती आणि वल्ली यामध्ये नाथा कामत ही व्यक्तिरेखा साकारताना पु ल लिहितात, कुठल्याही शहर वस्तीतल्या रस्त्यातून नाथा कामत बरोबर चालत जाण्यापेक्षा गोबीच्या वाळवंटात भर दुपारी अन्वाणी धावत जाणे अधिक सुखावह. पातळ लुगडे किंवा स्कर्ट गुंडाळून दृष्टीपथातून काहीही सरकल्यासारखे झाले की नाथा कामताचे पंचप्राण डोळ्यात येऊन गोठतात. गळ्यातले आदामचे सफरचंद सुतार लोकांकडे लेव्हल मोजायचे यंत्र असते, त्यातल्या बुडबुड्यासारखे खालीवर व्हायला लागते. मानेचा कोन उलटा फिरत 360 अंशांचा प्रवास करून येतो आणि वस्त्रान्वित वस्तू जरा देखण्यातली निघाली की नाथाच्या बुटाला चाके लावल्यासारखा तो अधांतरी तणगू लागतो. ह्या तुरीयावस्थेतून सहजाभावेत यायला काही मिनिटे जावी लागतात. मग आपल्या त्या टायेने आवडलेल्या गळ्यातून गट्टण गरम अशासारख्या अक्षराने वर्णन करता येण्यासारखा आवाज काढून तो भानावर येतो. साधना, उपासना, ध्यान, समाधी इत्यादी मार्गाने निरीच्छ होण्याचा साधक प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो, परंतु त्यावेळी त्याची इंद्रिये उपभोगांना लालसावलेली असतात. यामुळे उपभोगांसाठी ती मनाला आपल्याबरोबर सहभागी करून यथेच्छ उपभोग घेतात. या सांगण्याचा सुकृतदर्शनी अर्थ असा अभिप्रेत होतो की आपण कितीही प्रयत्न केले तरी इंद्रिये त्यांचा उपभोग घेण्यात उद्योग बंद करत नाहीत. ती गत भोगमय संस्कार विसरत नाहीत. ती मनाला फितवतात आणि उपभोग घेतात. म्हणजे आपण कितीही प्रयत्न करा, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. इंद्रिय उपभोग घेणार म्हणजे घेणारच, अशी येथे नकार घंटा वाजविली आहे. याला गतकाळामधील उदाहरणे साक्ष आहेत. पराशर ऋषी तपस्येकरिता हिमालयात चालले होते. वाटेत त्यांना मत्स्यगंधा भेटली. त्यांची इंद्रिये सक्रिय झाली. विश्वामित्र ऋषींना मेनकेने भोगप्रवृत्त केले. त्यांच्या इंद्रियांनी त्यांच्यावर प्रभुत्व मिळविले. याला पुष्टी देणारे एक वचन आहे. पुरुषाने त्याची पत्नी सोडून मुलगी, बहीण, नातेवाईक, तिराईत इत्यादी अशा कोणत्याही वयात आलेल्या स्त्रीजवळ सलगी करू नये, कारण इंद्रिये मनाला सहभागी करून घेऊन उपभोगांचा त्यांचा हेतू पूर्ण करतात. इंद्रिये अल्पावधीत सवयीची गुलाम होतात. दारुड्याने किती आणाभाका घेतल्या तरीही अत्यल्प काळात तो पुन्हा दारू ढोसू लागतो. कोल्हा जरी सिंहासनावर बसला तरी स्वजातीयांची कुईकुई ऐकून तोही कुईकुई करू लागतो. कुत्र्याची शेपटी कितीही प्रयत्न केले तरी वाकडीच राहते. इंद्रिये त्यांची सवय कधीही सोडत नाहीत. त्यांना वठणीवर आणायला त्यांच्या नादी न लागता अन्य काही उपाय करावा लागतो. असा उपाय त्यांच्या सहकार्याशिवाय कार्यान्वित करावा लागतो. आपण राजकारणी पाहतो, त्यांना सत्ताधीशांकडून साम, दाम, दंड, भेद अशी धमकी मिळाल्यावर ते स्वपक्षाची निष्ठा, इमानदारी, तत्व, नाती, संबंध गुंडाळून ठेवतात आणि सत्ताधीशांपुढे शरणागती पत्करतात, लुटांगण घालतात. इतिहासात फितुरीची अनेक उदाहरणे दिसून येतात. परंतु अध्यात्म साधकांच्या बाबतीत असे काही होत नाही, असा विश्वास गीता व्यक्त करत आहे. ज्याने आत्मप्राप्तीच्या ध्येयाचा ध्यास घेतला आहे तो ज्ञानार्जनाचा भुकेला आहे. जो आत्मसाधना करतो त्याच्या बाबतीत असे होणे असंभव आहे, अशी खात्री गीता व्यक्त करत आहे. काही उदाहरणे पाहू. भगवान आद्यश्री शंकराचार्य, ज्ञानेश्वर माऊली, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, अनेक स्त्री पुरुष संत यांचे हाल हाल केले गेले, तरीही त्यांनी तत्वनिष्ठेशी जराही तडजोड केली नाही. गॅलिलिओला फाशी दिले, ख्रिस्ताला खिळे मारून ठार केले, बायजीचे हातपाय तोडले, सुक्रांतला ठार केले, तरीही त्यांच्यापैकी कोणीही तत्व सोडले नाही. याचा अर्थ उघड आहे की इंद्रिये आणि मन एकत्र आली तरीही आत्मज्ञानी कधीही त्याच्या दिव्य ज्ञानापासून ढळत नाही. याचा अर्थ अध्यात्ममार्गे इंद्रियांवर नियंत्रण मिळवण्यासाठी
आपल्याकडे फक्त 2 शस्त्रे आहेत, 1 आत्मज्ञान आणि 2 यश मिळेपर्यंत प्रबळ इच्छाशक्ती. लहानपणी माझ्या गावाला वीज नव्हती. त्यावेळी रात्री कंदील घेऊन एकट्याने माडीवर जायला मी घाबरत असे. त्यावेळी वडील मला म्हणाले, मोठ्याने गाणे गात गात जा, म्हणजे भीती वाटणार नाही. आणि खरोखरच तसे झाले. यावरून मला एक प्रकारे जीवनोपयोगी अध्यात्माचा धडा गिरवायला मिळाला होता, परंतु त्यावेळी मी तो आयुष्याचा धडा म्हणून गिरविला. काय आहे यामधील अध्यात्म? आपण प्रथम पाहिले की मन हे सर्व इंद्रियांमध्ये प्रबळ आहे. ते नाठाळ आपल्याला भोगप्रवृत्त करते. परंतु आता आपण येथे पाहत आहोत की इंद्रिय मनालाही चकवतात. या बाबतीत त्याच्याही पुढे जातात आणि उपभोगांना प्रवृत्त करतात. मग आता मुक्तीसाठी संचित मुक्त होण्यासाठी कोणावर अवलंबून राहायचे? जो दुसऱ्यावरील विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. आपणा हात जगन्नाथ. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. या उक्तींप्रमाणे स्वतः स्वर्गाचा मार्ग शोधायचा, स्वावलंबी व्हायचे. ही आपली आपण चालायची वाट आहे. यासारखा अन्य उत्तम मार्ग नाही. आपणच आपल्याला आधार द्यायचा. आपली आपणच स्वतःला मदत करायची. पाणी स्वतःचा मार्ग शोधून सागराला मिळते. अशी मदत करणारी आणि अशी मदत घेणारी आपल्यातील जोडी म्हणजे जीवाशिवाची जोडी, म्हणजेच अंशात्मा आणि जीवात्मा. याचा अर्थ आत्मज्ञान आणि इच्छाशक्ती या दोहोंचा स्वतःच्या विश्वासामध्ये, स्वतःच्या श्रद्धेमध्ये, स्वतःच्या कर्तृत्वामध्ये दुर्दम्य त्रिवेणी संगम साध्य करायचा. आत्मज्ञान म्हणजे अंतःकरणातील अंशात्मा, आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाचा अंश वंश आणि इच्छाशक्ती म्हणजे जीवात्मा. यालाच भक्तियोग असे म्हणतात. भगवंत श्री सांगतात, तानि सर्वाणि संयम्ययुक्त आसीत मत्परः वशेहि यस्येंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. युक्तीने या सर्वांचे संयमन करून योगयुक्त होऊन माझ्यात एकचित्त व्हावे. ही कला आध्यात्मिक गुरुकडून शिकावी. याकरिता आपण चिंतन क्रमांक 61 याआधी पाहिले आहे. माऊली निरूपण करतात, तोची तू जाण योगनिष्ठेचे कारण, जयाचे विषय सुखे अंतःकरण झकवेना. ज्याचे सर्व सुख अनन्य असे अंतःकरणामधील अंशात्माच आहे, तोच अंशात्मा आणि परमात्मा यांच्या संयोगासाठी सुयोग्य आहे. असाच इंद्रियजय प्राप्त करू शकतो. मग अशाचे मन इंद्रियांवर कितीही प्रबळ होऊ दे किंवा अशाची इंद्रिये मनावर कितीही प्रबळ होऊ देत, तो तसूभरही योगनिष्ठेपासून हलत नाही. अशाची बुद्धी स्थिर होते, असा स्थितप्रज्ञ असतो. जर ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग यांचा त्रिवेणी संयम झाला तर या तिन्ही शक्ती वापरून इंद्रियांवर जय प्रस्थापित करता येतो. अशाला इंद्रिय चकवत नाहीत किंवा त्याच्या मनावर इंद्रिय स्वार होऊ शकत नाहीत. याचा अर्थ समजून घ्यावा. यासाठी कर्मयोगाला आणि ज्ञानयोगाला भक्तियोगाची जोड हवी. त्या योगे ज्ञानयोगाने जाणून किती कोठे कसा कर्मयोग करावा याचे भक्तियोगमय आकलन होऊन आत्मयात्रा करायची. हा त्रिवेणी संगम आहे. या मेहनतीला कसदार मुक्तिफळ येते. भक्तीची एक साधी विचारसरणी असते. त्याचे प्रधान मागणे एकच असते, देवा मला फक्त आणि फक्त तूच हवा. याशिवाय मला अन्य काहीही नको. बस आता यासाठी मला कठोर कसा कोठे किती केव्हा ठेवायचे ते तूच ठरव. मला त्यातील काहीही कळत नाही. यासाठी मला कर्मयोगासाठी काय उपलब्ध करून द्यायचे तेही तूच ठरव. त्यासाठी मला कोणते ज्ञान द्यायचे तेही तूच ठरव. त्या कर्म आणि ज्ञान याचा उपयोग करून मी जगेन आणि उर्वरित सर्व वेळ मी तुझ्या चरणी सेवेला दाखल होईन. मला फक्त किंवा माझे काम फक्त भक्ती करणे हेच एकमेव आहे. ते मी विना तक्रार जन्मोजन्मी तू प्राप्त होईपर्यंत करेन. मला तेवढेच जमते. त्यासाठी तूच मला आत्मशक्ती दिली आहे. या आत्मशक्तीचा वापर मी परिपूर्णपणे करेन. त्यायोगे तुझ्याच कृपेने मला आत्मज्ञान प्राप्त झाले आहे.
माझ्या भक्तीमुळे माझ्या उपासनेत वृद्धी होऊन आत्मशक्ती जसजशी कमी पडत जाईल तसतशी तू मला जास्त शक्ती देत राहशील याची मला खात्री आहे. या योगे मी नित्यदिनी तुझ्या जवळ जवळ येईन आणि यथाकाळी तुझ्या चरणापाशी दाखल होईन. मला केव्हा समर्पण करून घ्यायचे ते तूच ठरव. तोपर्यंत मी तेथेच सायुज्यमुक्त म्हणून योगकार्य करत राहीन. या योगे विषयांचे सौख्य घेणे तर दूरच राहील, परंतु मला विषयांची साधी पुसटशी आठवणही राहणार नाही. कारण मला माहीत आहे की विषयाचा एक थेंब सर्व देह व्यापून घेतो, तसे विषयांची एक साधी पुसटशी आठवण आसक्ती उद्दीपित करते. अर्जुन आणि दुर्योधन यांच्याकडे तीच ती एकमेव आत्मशक्ती होती, परंतु त्या शक्तीचा वापर करण्यात जमीन अस्मानाचा फरक होता. यामुळे कुंतीने अर्जुनाला तुझा जय होवो असा आशीर्वाद दिला, परंतु गांधारीने दुर्योधनाला तू जर सन्मानाने जगत असशील तर तुला जय मिळो असा आशीर्वाद दिला. सन्मार्गावरील साधकाची आत्मशक्ती विधायक कार्यासाठीच वापरली जाते, तसेच आसक्तीसाठी वापरायची त्याची आत्मशक्तीही ईश्वरप्राप्तीसाठी परिवर्तित होते. अशा प्रकारे संपूर्ण आत्मशक्ती योगे साधक इंद्रिय प्रणाधीनाच्या मार्गावर यात्रा करू लागतो. परंतु जर ती आत्मशक्ती घातक कार्यासाठी वापरली तर याचा काय दुष्परिणाम होतो ते पुढील 2 श्लोकात भगवंत श्रींनी सांगितले आहे. ते आपण पुढील चिंतनामध्ये पाहू. हरिओम.